आज साधारणतः 11:30 वाजता या प्रांगणामध्ये 12वीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका 12वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे. त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे. त्याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे. साधारणतः 21 सप्टेंबर रोजी जे आमचे डी-वाय-एस-पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन युवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शनही केलेलं होतं. कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे, सीसीटीव्ही आहे असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याच्यातील एक जो बालक आहे ते ताब्यात आहे, दुसऱ्याचा आम्ही शोध घेतोय. सगळेच आरोपी जीवेने आलेत का? सगळे दोन आरोपी म्हणता येणार नाही, दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत. सर यातील एक आरोपी ज्यानं वार केला तो कंटिन्यू नशा करत असल्याची माहिती त्या ठिकाणी आरोपी म्हणता येत नाही याला. जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही. एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचं मयत विद्यार्थ्याचं नाव सांगता येणार नाही. सगळे अल्पवयीनच आहेत. नाही माहिती अल्पवयीन आहेत त्याच्यामुळे आपण नाव तिघांचंही सांगू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.